पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्र ग्रंथ 42. प्रियजनो, स्तोत्र ग्रंथ 42 आम्ही अशा प्रकारे वाचतो. त्याची पहिली आणि दुसरी ओवी. हिरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणेला झाला आहे. प्रियजन हो, हे दोन ओळी फार महत्वाच्या आहे, फार महत्वाच्या आहे. याच्यामध्ये काय सांगितलं पहा. हरिण म्हणजे हरिण, आम्हाला माहित आहे हरिण जंगलामध्ये राहतो, वनामध्ये राहतो, आणि त्याला स्वतःचा जीव सांभाळणे फार महत्वाचं आहे. कशा प्रकारे जीव सांभाळणे आहे त्याला? दोन प्रकारचे त्याला जीव सांभाळणे. एक तर त्याच्या पोटाचा त्याला विचार करावा, जगणे, अन्न आणि पाणी याच्यासाठी. आणि दुसरीकडे तो स्वतःचे रक्षण करतो अन्य प्राण्यापासून किंवा माणसापासून, शिकाऱ्यापासून सुद्धा. शिकारी सुद्धा टपलेले असतात त्याला मारण्यासाठी. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याला लपून राहणे गरजेचं आहे. स्वतःचं अनाज सुद्धा त्याला मिळवणे गरजेचं आहे, कुठून तरी चारा खाणे आणि पाणी पिणे, आणि स्वतः या शिकाऱ्यापासून स्वतःला वाचवणे फार गरजेचं आहे. तरी परंतु तो काय करते, पुष्कळ वेळ मग काय होते, जंगलामध्ये फिरत 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 दूरपर्यंत त्याला जावं लागते. आणि मग त्याला कधी कधी पाणी भेटत नाही. मग पाणी भेटत नाही तर तो पाण्यासाठी तो ललपते, तडपते, पाण्याच्या शोधासाठी जाते आणि स्वतःचा जीव वाचवून पाणी पिण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला दोन्हीकडे पाण्याचं, स्वतःचा जीव वाचवणे शिकाऱ्यापासून आणि पाणी सुद्धा मिळवणे. आणि त्यासाठी तो तडपतो, धावतो, इकडे तिकडे धावतो. पाणी कुठं मिळेल. कशासाठी? जीव वाचवण्यासाठी आणि तो पाण्याच्या शोधासाठी. म्हणून स्तोत्रकार म्हणतात, हिरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. स्तोत्रकार काय म्हणते, जशी हिरणी पाण्यासाठी लुलपते, पाण्याचा शोध घेते, पाण्यासाठी तडपते, त्याचप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी, तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी लुलपत आहे, तडपत आहे. आणि खरोखर आमचा जीव परमेश्वराला पाहण्यासाठी जितकी हरणी पाण्याच्या शोधासाठी तडपते, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही परमेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही तडपला पाहिजे. प्रियजनो, आम्हाला आज मिस्सा बलिदानामध्ये प्रभू उपलब्ध आहे, अधिक मात्रामध्ये आम्हाला मिळत आहे. आम्हाला रोज मिस्सा बलिदानामध्ये भाग घ्या. आम्हाला जेव्हा एखादी गोष्ट मुबलक आहे, पुष्कळ प्रमाणामध्ये भेटते, तेव्हा त्याची किंमत आम्हाला किंमत नाही. परंतु जेव्हा एखाद्या वेळेस दुर्मिळ आहे तेव्हा त्याची किंमत वाढते. त्याचप्रमाणे हिरणीला पाणी वेळोवेळी भेटत नाही म्हणून ते तडपते आणि तिला तहान लागते, तेव्हा ती धावते, ते शोधामध्ये जाते. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा प्रभू येशू आमच्यासोबत मुबलक आहे. रोज आम्हाला प्रभूला ग्रहण करता येते. आम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे, लाभ घेतला पाहिजे आणि आम्ही रोज प्रभू येशूला ग्रहण केलं पाहिजे. ते आमचे जीवन आहे. प्रभू येशू पवित्र परमप्रसादामध्ये येशू आम्हाला जीवन देते. आम्हाला आत्मिक भोजन आहे, ते आमचं स्वर्गीय भोजन आहे. आम्हाला स्वर्गात नेणारे एक माध्यम आहे. एक उदाहरण मी सांगतो. एक ब्रदर केरलावरून आमच्याकडे कधी कधी येते. तो अशा प्रकारे आपलं नियोजन करतो की तेवढ्या दुरून येताना त्याला गाडीमध्ये बसताना किंवा गाडीमध्ये प्रवास करताना त्याला मिस्सा सुटू नये ह्याची तो काळजी घेतो. पूजा बलिदान सुटू नये. कधी कधी लॉंग प्रवास असते, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा. मग तो 2 दिवसाचा, 3 दिवसाचा प्रवास सहसा करत नाही. त्याला कारण काय आहे? त्याला मिस्सा बलिदान भेटला पाहिजे. तर मग तो काय करतो? तो नेहमी असा करतो, इथून बँगलोरला जातो,
बँगलोरला म्हणजे 24 तासाच्या आत त्याला पोहोचता येते आणि तिथं मिसा अटेंड करतो आणि मग तिथून तो आपल्या गावाला जातो. इकडून जर ट्रेन नाही तर मग जास्तीत जास्त तो विमानानं जाईल किंवा नाही तर मग जर्नी ब्रेक करून जाईल. कशासाठी? की त्याची पूजा सुटली नाही पाहिजे. मी जेव्हा त्या ब्रदरकडून ही गोष्ट ऐकलो तेव्हा मला सुद्धा माझ्या मनामध्ये एक 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 स्पर्श झाला की खरोखर काही लोक ज्याप्रमाणे हिरणी कशी पाण्यासाठी तडपते त्याचप्रमाणे काही लोक पवित्र परमप्रसाद घेण्यासाठी तडपत आहेत की रोज मला पवित्र परमप्रसाद घ्यायला मिळालं पाहिजे. आणि जर माझ्या ह्या मिसा बलिदानाच्या किंवा पवित्र परमप्रसादाच्या आड काहीतरी येत असेल त्याला आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो. जर आमचा प्रवास जर माझ्या पवित्र परमप्रसाद घेण्यासाठी रोखत असेल तर प्रवास सोडून द्यायचा किंवा आम्हाला मधामध्ये काही अडथळा येतो काही प्रोग्राम येत असेल तर प्रोग्राम सोडून द्यायचा. अशा प्रकारे जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही खरोखर देवासाठी तडपतो, देवाला स्वीकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि देवासाठी आम्ही जीवन जगतो. अशासाठी आपण सुद्धा परमेश्वराला स्वीकार करण्यासाठी आपण तयार होऊया.